रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी मुंबईची अक्षरशः तुंबई झाली। या स्थितीवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली। मुंबईला वाली कोण असा सवाल महाविकास आघाडीने उपस्थित केला। त्यामुळे पावसासह आरोपांच्याही फैरी कोसळू लागल्या। रविवार रात्रभर कोसळलेल्या पावसानंतर सोमवारी पहाटेपासून मुंबईची अक्षरशः तुंबई झाल्याचं बघायला मिळतंय। जागोजागी पाणी साचल्याने लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। साचलेल्या पाण्याने इतका खोळंबा झाला की स्वतः मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांसह मंत्री आमदारांचेही हाल झाले। ट्रॅकवर पाणी साचल्याने ट्रेन आणि एक्सप्रेसचा खोळंबा झाला। परिणामी अधिवेशनासाठी निघालेल्या नेत्यांना काही अंतर पायपीट करावी लागली। पाण्याचा निचराच होत नसल्याने विरोधकांनी सरकार आणि महापालिकेवर जोरदार हल्लाबोल केला। मुंबईला कुणी वाली आहे की नाही असा सवाल करत विरोधकांनी नाले सफाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं। तसा पाहायला गेलं तर पाऊस फार जोरदार अजूनही झालेला नाही आणि असं झालेलं असताना ठिकठिकाणी रेल्वे असेल, रस्त्यावरची वाहतूक असेल, ही खोळंबलेली आहे। ठिकठिकाणी लोकांचे फोन येते, रात्री फोन आलेले, घरामध्ये कमरेभर पाणी साचलेलं अशा प्रकारचे सुद्धा रात्री फोन आलेले। आणि मला असं वाटतं प्रशासनाचा बेमुरवत फोरकाना, कारण फक्त टक्केवारीमध्ये अडकलेले महानगरपालिकेच्या कामकाजाकडे कोणाचं लक्ष नाही आणि म्हणून ही मुंबई वाटतं रात्रीच्या आणि आतापर्यंत पूर्णपणे तुंबलेली। मुंबईच्या महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट करणारे, मुंबईवर डाका टाकणारे आता सत्तेमध्ये बसून आहेत। त्यामुळे मुंबईची अशी दुर्दशा होते। 4,500 कोटीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन भूमिपूजन करणाऱ्यांना सुंदर मुंबई, स्मार्ट मुंबई आता डुबती मुंबई म्हणायची पाळी आली। 300 मिलीमीटर पावसामध्ये जर अशी अवस्था या मुंबईची होत असेल, आमचं सरकार होतं त्यावेळेस कामं पूर्ण करून घेतली, परंतु अनेक कामं राहिलेली होती पण यांना ते करता आलं नाही। केवळ टक्केवारीमध्ये आणि कमिशनखोरीमध्ये हे सरकार अडकलेलं आहे। काल मुंबईमध्ये 300 मिलीमीटरचा पाऊस झालेला आहे असं मला जी माहिती मिळते त्या पद्धतीनं। तरी संपूर्णपणे मुंबई तुंबलेली आहेत, रस्ते बंद पडले आहेत, ट्रेन्स खोळंबल्या आहेत, ही सगळी अवस्था झालेली आहे। याचा अर्थ असा की मान्सून पूर्व जी तयारी करावयास पाहिजे होती ती दुर्दैवाने झाली नाही किंवा त्यामध्ये त्या कामाचा खेळ खंडोबा झाला असं म्हणलं तरी हरकत नाही आणि त्याच्यातून या जनतेला मोठ्या त्रासाला पुढे जावं लागतं आहे, ही वस्तुस्थिती आहे। नाले सफाईचं काम जे मुंबई महानगरपालिकेकडनं योग्य प्रमाणात व्हायला हवं होतं, ते छोटे नाले जे आहेत, मायनर नाले, मेजर नाले, ते काही समाधानकारक झालेलं नाही। परंतु ठीक आहे, जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो एकाच वेळेला तेव्हा ही परिस्थिती मुंबई शहरामध्ये उद्भवते। आज सरकार मुंबईकरांना या ठिकाणी आव्हान करते की मुंबईकरांनी सरकारला मदत करावी, परंतु 2-3 वर्षापूर्वी नुसती मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली आणि थोड्याफार प्रमाणात पाणी तुंबलं तरी देखील त्यावेळेला असलेल्या सत्तेत असलेल्या शिवसेनेला दोषी धरलं जात होतं। आता असं एक म्हण आहे, जे सुपात असतात ते जात्यात येतात आणि जात्यात असतात त्यांना सुपातल्याने हसू नये, ही परिस्थिती आज आहे। एकीकडे विरोधकांकडून नालेसफाईवरून आरोप होत असतानाच सत्ताधारी भाजपचे आमदार असलेल्या आशिष शेलारांनी देखील नालेसफाईच्या कामासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली। निवडणुकीच्या कामात बिझी असताना कॉन्ट्रॅक्टरांनी सपाट लावलेला आहे, काही केलेलं नाही अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय या वेळेला त्यातला गाळ काढलेला सुद्धा नाल्यात परत गेला आणि अध्यक्ष महोदय मुंबईला ही स्थिती, या विषयात माझी आपल्याला विनंती आहे। आता बघा, अंधेरी सबवे बंद होता, मिलन सबवे काही काळ बंद होता, कुर्ला चुनाभट्टी अध्यक्ष महोदय हिंद माताला टँक बांधली बंद होता, मिलन सबवेच्या इथे टँक बांधली बंद होता। त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे की या कंत्राटदारांच्या वर कारवाईच्या अगोदर श्वेतपत्रिका आपण मागा,
नाही तर मुंबई शहरात वारंवार सोयील अध्यक्ष महोदय. विरोधक मुंबईच्या तुंबईवरून टीकेची झोड उठवत असताना सत्ताधाऱ्यांनी मात्र समुद्राच्या भरतीवर याचं खापर फोडल्याचं बघायला मिळतंय. मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या सगळ्या भागामध्ये पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट आपल्याला देण्यात आलेला आहे. आणि जसं आपण सांगितलं की मुंबईमध्ये जेव्हा अतिवृष्टी आणि हाय टाईड या दोन्ही एकत्रित येतात त्यावेळी शेवटी मुंबई हा आपल्याला माहिती आहे की बेटाचा भाग आहे. त्याच्यामुळे पाणी आपल्याला मुंबईचं समुद्रातच त्याचा निचरा आपण करतो. हाय टाईड ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याचा निचरा होऊ शकत नाही. त्यामुळे मुंबईमध्ये पाणी साचण्याची घटना मोठ्या प्रमाणात होते. हे बघा, आता हा राजकारण करण्याचा आजचा दिवस नाही आहे. राजकारण करायला खूप संधी आहे. आज आपल्याला लोकांना मदत करायची आहे. लोक अडकले त्यांना रेस्क्यू करायचं आहे. हे पाणी भरलंय ते काढायचं आहे. त्याच्यावर पूर्ण बीएमसी आणि राज्य सरकार काम करते, रेल्वे काम करते. त्यामुळे आता पाणी जर 267 मिलीमीटर पाऊस पडला आणि 300 पर्यंत पडला, 300 पाऊस जर रात्रीपासून या एवढ्या कमी वेळामध्ये पडल्यानंतर हे एवढ्या लवकर पाण्याचा निचरा होणं ही देखील एक सिस्टीम चांगली असल्याचाच भाग आहे. एकंदरीतच अवघ्या पहिल्याच मोठ्या पावसानं मुंबईची अक्षरशः दैना उडाल्याचं बघायला मिळालं. यामागे भरतीचं कारण असलं तरी मुंबईतील पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामं यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे नालेसफाईचं वास्तव तपासण्याची गरज आहे. त्यामुळे आता सरकार काय पावलं उचलतं हे बघणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.